बांधवांनो, आपण आहोत आंतरवाली सराठीमध्ये आणि आंतरवाली सराठी या ठिकाणी रविराजजी साबळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्याशी संवाद आपण या ठिकाणी साधणार आहोत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. आज या आंदोलनाला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेला आहात. काय भावना आहेत? सकाळपासून दादा उपोषणाला बसलेले आहेत, काय सांगणार आहे? मुळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अस्तित्वात असणारं सरकार हे नाजायज आणि भिकार चोट आहे. हे 100% खरं आहे. सतत आश्वासनं द्यायची, आश्वासनं देऊन आंदोलन मोडीत काढायचं आणि त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीपासून पाठ फिरवायची आणि प्रत्येक वेळेस समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा. हेच काम इथं अस्तित्वात असणाऱ्या सत्तेमध्ये बसणाऱ्या भांडगुळांचं आहे. ही वस्तुस्थिती आहे. मुळातच समाजाला 17 वेळा रस्त्यावरती उतरावंच का लागतं? जर तुम्ही आश्वासनं बरोबर दिलेली आहेत, तुम्ही लिखित स्वरूपाची GR काढून आश्वासनं दिली, त्याची अंमलबजावणी करायला नेमका तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? जे अधिकारी टाळाटाळ करताय, उडवा ना त्यांना घरी बसवा, त्यांना बडतर्फ करा, निलंबित नाही बडतर्फ करा, 1-2 कारवाया करा, नंतर सर्टिफिकेट द्यायला एकदाही विलंब लावणार नाही ते. पण हे 17 वेळा समाजाला रस्त्यावरती उतरावं लागतंय. दादांना उपोषणाला बसून स्वतःला त्रास करून घ्यावा लागतोय. कशासाठी? आमच्या माणसाला तुम्हाला त्रास झालेलंच बघायला आवडतंय का? आमच्या माणसाला रोज त्रास झालेलंच तुम्हाला बघायला आवडतंय का? अरे समाजासाठीच झटतोय ना तो. समाजासाठीच झटत असताना समाजाच्या मागणीसाठीच ते रोज सारखं सतत उपोषणाला बसताय आणि तुम्ही प्रत्येक वेळेस त्याची थट्टा करत असाल, आश्वासनं देऊन आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसत असाल तर याद राखा, गाठ मराठ्यांशी आहे. एकीकडे जर बघितलं या ठिकाणी आंदोलनाला आलाय म्हणजे जरांगे पाटलांना भेट दिली आहे, मुंबईलाही भेट दिली, मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही फळं वगैरे पाठवली. आज या आंदोलनामध्ये आल्यानंतर उन्हात दादा उपोषणाला दिसतात. वेगळी आंदोलनं बघितली, 17 दिवसांची उपोषणही बघितली. आज उन्हाचा पारा जर बघितला तर 42° तापमान आहे. या तापमानातसुद्धा उन्हात बसलेले जात आहेत. काय भावना म्हणजे त्या संदर्भात? एक शेतकरी म्हणून आणि एक समाजाचा घटक म्हणून शेतातलं पिकलेलं अन्नधान्य फळं समाजाला साठीच आहेत. पण दादा जर उद्या म्हटले की तुझं काळीज हवंय, तुझं हृदय हवंय, तर ते काढून द्यायला पण तो प्रत्येक दादावरती प्रेम करणारा कमी करणार नाही. आम्ही त्याच्यामध्ये सगळ्यात समोर असू. समाजाचं काहीतरी देणं लागतो. समाजावरती सतत अन्याय झालेला आहे. समाजामधली लेकरं कायमस्वरूपी शिक्षण घेऊन वंचित राहिलेली आहेत आणि त्यांच्यावरती सतत अन्याय होणारा बघून दादांनी हा जो लढा उभा केला, याला पाठबळ देणं त्या प्रत्येकाचं काम आहे. ज्यांना उज्ज्वल भविष्य बनवायचे, आपल्या लेकरांची परिस्थिती बदलायची आहे. जर बघितलं तर लेकरांची परिस्थिती बदलण्यासाठी या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचंच आहे. पण शेतीच्या विषयासंदर्भात जर बोलायला गेलं, आता तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून काम करता किंवा टीम गब्बर म्हणून सध्या गब्बर सगळे तरुण घेऊन तुम्ही रस्त्यावरती उतरत आहात. त्या संदर्भात टीम गब्बरबद्दल काय सांगणार आहात? मुळातच सगळ्यात जास्त वंचित घटक कोण असेल तर तो शेतकरी आहे. आज शेतकऱ्याच्या कांद्याची काय परिस्थिती होती तुम्ही बघितली. शेतकऱ्याकडचा कांदा संपला आणि कांद्याचे भाव वाढले. त्याच परिस्थितीमध्ये जर तुम्ही शेतकऱ्यांकडे कांदा असताना त्याला योग्य प्रकारचा भाव दिला असता तर आज शेतकरी थोडाफार का होईना टिकला असता, जगला असता. पण शेतकऱ्याच्या मुळावरती उठलेली इथली व्यवस्था आहे. भारताला आपण कृषीप्रधान म्हणतो, पण कृषीही शिल्लक नाही आणि त्याचा प्रधान पण अगदी गळफास घेऊन मरत आहे. आत्महत्याचं प्रमाण तुम्ही बघा, शेतकऱ्यांची परिस्थिती बघा, तीच आहे. सगळ्यात जास्त वंचित घटक हा शेतकरी आहे. आणि हा घटक का बनलाय माहिती आहे? आपल्या भारत देशामध्ये 75% लोकसंख्या ही शेतीवरती आधारित आहे, त्याच्यापेक्षा जास्त म्हणलं तरी. आणि व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आहे. आपल्या व्यवस्थेला भ्रष्टाचाराने अक्षरशः पोखरून खाल्लं आहे. मग त्याची सुरुवात होते ग्रामपंचायतीपासून, कारण की लोकशाहीचा शेवटचा घटक, शेवटची यंत्रणा ही ग्रामपंचायत असते. तिथपासूनच भ्रष्टाचाराची सुरुवात आहे. गावाला आलेला निधी सो कॉल्ड गाव पुढाऱ्यांनी अक्षरशः लुटून खाल्ला आहे. आणि हे आज नाही चालू, भारताला स्वातंत्र्य भेटल्यापासून तेच चालू आहे. आणि म्हणून खेड्यांचा विकास नाही आहे. आपण शहरांचा विकास बघतो, आपण मोठे झगमगते रस्ते बघतो, पण गावाकडे कधी बघितलं आहे का? या गावांकडे बघण्यासाठीच या गावातलं राजकारण बदलून समाजकारण प्रस्थापित करण्यासाठी आणि गावातला भ्रष्टाचार बंद करून गावाला विकसित करून गावाला आदर्श बनवण्यासाठीच आम्ही टीम गब्बर थ्रू काम करत आहोत. आणि प्रतिसाद एवढा प्रचंड आहे ना, तुम्ही आता इथं बघितलं. मी काय माझ्या तोंडाने सांगायची गरज नाही आहे. आम्ही त्या 27,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये लवकरच पोहोचतोय सीलवाला ताला लावायला. नक्कीच
टीम गब्बर या आता सध्या म्हणजे तयार आहे की शीलवाला ताला तुमच्या ग्रामपंचायतपर्यंत येईल का? त्यासाठी ग्रामपंचायतमधला कुठला जर म्हणजे भ्रष्टाचार होत असेल ते सुधारणं गरजेचं आहे. आणि दुसरीकडे जर बघितलं तर आज शेतकऱ्याच्या व्यथा जर सांगायला गेलं तर शेतकऱ्याची परिस्थिती कोण आलं कुठलं सरकार आलं याच्याशी काहीही संबंध पडत नाही. कारण सरकार कुठलंही असलं शेतकऱ्याची व्यवस्था बदलली गेलेली पाहायला मिळत नाही. शेतकऱ्याची अवस्था आजही जशाच तशी आहे. कारण खताचे बियाण्याचे आता भाव वाढलेले आहेत. भेसळयुक्त खतसुद्धा असेल किंवा बियाणंसुद्धा मार्केटला येण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. शेतकरी चिंतेत आहे. पेरण्याजवळ येतात. काय सांगणार आहे? मी म्हटलं ना, या व्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त वंचित घटक कोणता असेल तर तो शेतकरी आहे. कारण की शेतकरी विस्थापित आहे. शेतकरी हा एकत्रित कधीच येत नाही, स्वतःच्या न्याय हक्कासाठी कधी लढत नाही. त्याचं कारण फक्त एक असतं की त्याला माहिती आहे आपण जर लढायला गेलो तर आपल्याला कोणतरी दाबणार आहे, आपल्याला कोणतरी त्रास देणार आहे. पण आम्ही जेव्हापासून आलो आहे तेव्हापासून ही परिस्थिती बदलायला लागली आहे. आज ही परिस्थिती आहे. आज सगळीकडे भ्रष्टाचार. मी म्हटलं ना, या सगळ्याची जड ही भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचाराला उकडून फेकावं लागेल, तेव्हा शेतकऱ्याला सन्मान भेटेल. या भारतामध्ये राहणाऱ्या, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या त्या प्रत्येक घटकाला न्याय भेटण्याचं काम होईल. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला भ्रष्टाचारालाच उकडून फेकावं लागेल. एकीकडे जर बघितलं शेतकऱ्याची पोरं आता मीडियावरती बोलायला लागलीत आणि जी पोरं बोलत आहेत त्यांना नक्षलवादी किंवा नक्षलवादी म्हणून काम करणारं असे ट्रोलिंगसुद्धा केलं जातं. IT सेलच्या माध्यमातून त्यांचे पोस्टर बनवूनसुद्धा टाकले जातील. त्रिशूल पाटलांचे सुद्धा काही मागच्या काळामध्ये तसे पोस्टर पाहायला मिळाले. मुळातच पोटामध्ये असणारा उद्रेक बाहेर आला म्हणजे तो काही असं नाव देण्यासारखं काही नसतं. इथली व्यवस्था घाबरते प्रश्न विचारण्याच्या समोर. इथली व्यवस्था घाबरते जो समोर येऊन लढतोय त्याच्यासाठी. इथली व्यवस्था घाबरते जनतेला सत्य समजतंय म्हणून. मग याचा आवाज दाबला तरच यांची सत्ता टिकणार आहे. पण यांनी कितीही ठिगळं लावली तरी यांच्या ढुंगणावरती फटके बसणार म्हणजे बसणार. कारण की एवढं लुटलं आहे या देशाला, एवढं लुटलं आहे. इंग्रजांनी कमी लुटलं आहे काय? यांना ते जे उपाधी देतात ना इकडं, यांना ती उपाधी द्यायला पाहिजे. हे एवढं लुटलं आहे. यांनी फक्त रक्त पिण्याचं काम केलं आहे सर्वसामान्य माणसाचं. अहो, प्रत्येक ठिकाणी अवहेल नाही या गरिबाची. तुम्ही काल परवाचं बीडचं प्रकरण बघितलं. त्या आजीवरती एका पुरुषाने हात उचलणं कोणता समाज सहन करेल? परवा दिवशी तुम्ही त्या लातूरचं प्रकरण बघितलं. मी तिथं जाणार आहे म्हणून पोलिसांनी गुन्हा बी माघारी घेतला आणि ते बैलजोडी पण परत दिली. जर मी म्हटलं असतं किंवा माझ्यासारखा तरुण कोणी समाजात नसता तर आज परिस्थिती काय असती? त्याने कोर्टाचे हेलपाटे मारले असते. त्याने त्या खोट्या गुन्ह्यासाठी, त्या खोट्या सगळ्या घटनेसाठी स्वतःची हॅरेसमेंट करून घेतली असती आणि शेवटी थकून हारून तो म्हणला असता जाऊ द्या मातीत, झाला अन्याय तर झाला. म्हणून माझी त्या प्रत्येकाला विनंती आहे, या समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये राहणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीनं हे बघा, अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. अन्याय होतोय ना, मोबाईल उचला. किती जणांची अकाउंट बंद करणार हे ती भाडकाऊ? किती जणांची? अरे, प्रत्येक घरामधून त्रिशूल उभा राहणार आहे. प्रत्येक घरामधून ज्याचं अकाउंट बंद झाले त्याची नावं द्या. काहीही करा, पण सत्य समाजासमोर आणा. ज्या दिवशी सत्याचा आवाज मोठा होईल त्या दिवशी या प्रस्थापितांच्या बुडाच्या खुर्च्या अगदी मोडून पडतील. त्याला जाळ लागल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच बांधवांनो, शेतकरी माझा असा कोण जाणे केव्हा होतं कसा, आजही तो जसाच तसा. मुघलांनी लावला कर, इंग्रजांनी घातला भर, स्वातंत्र्यानंतर झाला कहर. शेतकरी माझा असा जसा पाण्याबाहेर तडफडणारा मासा. शेतकरी माझा असा कोण जाणे केव्हा होता कसा, आजही तो जशाच तसा. शेतकऱ्यांच्या व्यथा अवस्था बदलायची असेल तर नक्की तरुणांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आपला मोबाईल, आपला मीडिया समोर करणं गरजेचं आहे आणि या सरकारच्या सुद्धा मुसक्या आवळणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ आपण संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचूया. आपला मित्र उदय भिस्ते पाटील. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.